Welcome to Expert with Gauri. Today we learn practice set 1.4 of the mathematics part 1 and chapter number 1 sets. आता हा प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवण्याआधी आपण त्याच्यामधील जे पॉईंट्स आहेत ते पहिले लक्षात घेऊया. आता यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, त्यानंतर डिसजॉईंट सेट्स आणि युनियन ऑफ सेट्स आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. या चार गोष्टी आपण व्यवस्थित शिकल्या तर आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो एकदम सोपा जाईल सोडवायला. त्याआधी पहिलं आपण पाहूया इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. ओके, या कन्सेप्ट्स आहेत, या कन्सेप्ट्स व्यवस्थित आपल्याला लक्षात आल्या तर आपल्याला पुढे काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, मग फर्स्ट आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता एक्झाम्पल वाईज आपण ह्याची कन्सेप्ट समजून घ्या. आता समजा ए हा सेट आहे, ओके, आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 आणि सेकंड सेट आहे बी, त्याचे एलिमेंट्स आहेत 5 6 आणि 7. ओके, आता इंटरसेक्शन ऑफ सेट्समध्ये आपल्याला कॉमन एलिमेंट असतात ते आपल्याला काढायचे असतात. आता इथे कॉमन एलिमेंट आहेत ओनली 5. ओके, मग आता हे आपल्याला सिम्बॉलिक कसं दाखवता येईल तर देअरफॉर ए इंटरसेक्शन बी, म्हणजे ए सेट आणि बी सेट यामधील इंटरसेक्शन जे आहे ते आहे 5. ओके, जेवढे एलिमेंट्स कॉमन असतील तेवढे एलिमेंट आपल्याला या ब्रॅकेटमध्ये टाकायचे आहेत. त्याला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. आता व्हेन डायग्रामनी जर का आपण पाहिलं तर आता समजा हा ए सेट आहे आणि कॉमन येणार आहेत, त्यामुळे कॉमन येण्यासाठी दुसरा सेट यामध्ये येईल थोडासा, आणि हा बी सेट. ए सेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत 1 2 3 4 5. 1 2 3 4. आपण इंटरसेक्शन काढलं 5 आहे, म्हणजे हा 5 जो आहे दोघांमधला कॉमन तो आपल्याला इथे लिहायचा आहे. ओके, आणि बीचे एलिमेंट्स पुढचे 6 आणि 7 यामधला जो कॉमन आहे 5 दोघांचे मिळून जो घेतलेला आहे याला म्हणतात ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट 5. ओके, म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्समध्ये की दोन्ही सेटमधील कॉमन एलिमेंट्सला त्या दोन्ही सेटचे इंटरसेक्शन असे म्हणतात. ओके, आणि आपल्याला असं एक दाखवता येईल देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू इंटू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स, म्हणजे यामध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत ते कसे असतील तर ते एक्स एलिमेंट ऑफ एचा एलिमेंटसुद्धा असणार आहेत अँड एक्स एलिमेंट्स ऑफ बी, म्हणजे असे एलिमेंट्स येतील की जे ए सेटचे एलिमेंट्स असतील आणि ॲज वेल ॲज बी सेटचे सुद्धा एलिमेंट्स असतील. त्यानंतर सेकंड पाहूया डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट सेट्स, आता हे सुद्धा एक्झाम्पल वाईज पाहूया आपण. या फक्त कन्सेप्ट आहेत, आपण कन्सेप्ट पाहत आहोत एवढं लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 1.4 आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंच आहे, त्यासाठी या कन्सेप्ट माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण एक बेसिक आयडिया म्हणून एक घेत आहोत. आता सेट एमध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5 9. त्यानंतर बी सेटमध्ये आहे 2 4 अँड 8. ओके, आता या दोन्हीही सेटमध्ये कॉमन एलिमेंट नाही म्हणून याला म्हणतात डिसजॉईंट सेट्स. ओके, म्हणजे इथं जर का पाहिलं तुम्ही एलिमेंट्समध्ये एमधील आणि बीमधील कॉमन एकसुद्धा एलिमेंट नाही आहे म्हणूनच याला म्हणतात डिसजॉईंट सेट्स. आता व्हेन डायग्रामनुसार आपल्याला दाखवायचं झालं तर आता कॉमन नाही आहेत त्याच्यामुळे दोन्हीही डायग्राम वेगळ्या वेगळ्या येतील. ओके, हा आहे ए, हा आहे बी. ए सेटमधील एलिमेंट 1 3 5 अँड 9. बी सेटमधील एलिमेंट 2 4 8.
these sets are completely different from each other. So the set A and B are the disjoint sets. Next पाहूया आता union of two sets. Union of two sets. ओके, आता A सेट मधील एलिमेंट्स सपोज आपण घेऊया 1 2 3 4 5. ओके, एकदम सोपे सोपे एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे लवकर लक्षात येईल तुम्हाला आयडिया. बी सेटचे एलिमेंट्स 3 4 5 6 अँड 7. आता या दोन्ही सेटचे युनियन बनवले तर आपल्याला आता युनियन सिम्बॉलिकली असं दाखवतील यू. ओके, म्हणजे हा जो सिम्बॉल आहे यू आकाराचा तर त्याला म्हणतात युनियन. ओके, आणि इंटरसेक्शन मध्ये आपण ह्याच्या उलट पाहिला असा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतात इंटरसेक्शन. आणि यू म्हणजे युनियन. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. युनियन हा जो वर्ड आहे तो यू पासून सुरुवात होतो म्हणून त्याचा सिम्बॉल घेतला यू, आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजेच इंटरसेक्शन. असं जर का लक्षात ठेवलं कायमस्वरूपी लक्षात राहील. आता इथे दोन्ही सेट्समधील जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपल्याला एकदाच घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे 1 2 3 4 5, म्हणजे 3 4 आणि 5 हे 3 एलिमेंट कॉमन आहेत. ओके, मग आता आपल्याला सिम्बॉलिकली ते दाखवायचे आहेत. मग ए युनियन बी. ओके, रीडिंग त्याचं असं करायचं ए युनियन बी किंवा सेट ए युनियन सेट बी. ओके, कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 1 2 3 4 5 3 4 5. ओके, सेट ए मधील आपण सर्व एलिमेंट घेतलेले आहेत. आता जे कॉमन आहेत 3 4 5 ते आपल्याला एकदाच घ्यायचे आहेत. आता ऑलरेडी आपण घेतलेले आहेत, त्यामुळे परत रिपीटेड आपल्याला घ्यायचे नाही आहेत. मग रिमेनिंग कोणते नंबर राहिलेले आहेत 6 आणि 7, मग ते इथं कंटिन्यू करायचे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता ॲज पर द वेन डायग्राम दाखवायची झाली तर इथे लक्षात येते की कॉमन निघालेले आहेत 3 4 5, त्यामुळे डायग्राम घेताना इंटरसेक्ट करूनच घ्यायचे आहेत दोन्ही डायग्राम ए अँड बी. ओके, मग सेट ए आणि बी मधील पहिले सेट ए घेऊया 1 2. कॉमन जे आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत 3 4 अँड 5. आता बी मधील अनकॉमन जे आहेत ते 6 आणि 7. 3 4 5चा हा जो पोर्शन आहे त्यालाच म्हणतात सेट ए युनियन सेट बी. नेक्स्ट पाहूया आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर सॉल्व आउट द प्रॅक्टिस सेट 1.4. आता यामध्ये परत एक्झाम्पल घेणार आहोत आपण सेट ए आणि सेट बी. सिम्पल घेऊया आपण एक्झाम्पल एकदम, म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. 1 2 3 4 and 5 are the elements of set A and 1 2 3 are the elements of set B. आता हेडिंग काय आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. त्यावरून लक्षात येईल की सेट ए मध्ये किती नंबर्स आहेत एलिमेंटचे ते आपल्याला लिहायचे आहेत. नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू 5. किती आहेत 1 2 3 4 5 आहेत म्हणून 5. आता हे सिम्बॉलिक किंवा मॅथमॅटिकमध्ये कसं लिहायचं तर नंबरसाठी स्मॉल एन वापरायचं आहे आपल्याला, आणि सेट अर्थातच कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. म्हणजे याचं रीडिंग करताना नंबर ऑफ सेट ए असं रीडिंग करायचं आहे 5. तसेच नंबर ऑफ सेट बी इज इक्वल टू 1 2 3. ओके, नंबर इंडिकेट्स करण्यासाठी स्मॉल एनचाच वापर करायचा आहे, आणि कॅपिटल लेटरनीच आपल्याला सेटचे नाव जे आहेत ते क्लिअर करायचे आहेत. ओके, आता या दोघांचा युनियन सेट घेतला तर आता युनियन सेट घेताना सेट ए युनियनचं सिम्बॉल आणि बी इज इक्वल टू आता युनियन सेट म्हणजेच काय. आता पहिलं ह्याच्यामध्ये
कॉमन कोणकोणत्या संख्या आहेत तर 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके, म्हणजे हा जो सेट आहे पहिला जसाचं तसं लिहून घेऊ 1 2 3 आणि उरलेल्या 4 5. ओके, आता ह्याच्यातल्या सर्वच कॉमन घेतलेले आहेत त्याच्यामुळे वेगळी संख्या इथं उरलेली नाही आहे. ओके, therefore number of A union B is equal to 1 2 3 4 5 5 नंबर्स आहे. ओके, आता ह्याला 1 नंबर देऊया. आता या दोघांचा इंटरसेक्शन घेतला तर इंटरसेक्शनसाठी A इज इक्वल टू, इंटरसेक्शन म्हणजे काय तर कॉमन एलिमेंट्स. ओके, 1 2 3 ह्या कॉमन आहेत म्हणजे इंटरसेक्शनसाठी आपल्याला तेच घ्यायचे आहेत 1 2 and 3. Therefore number of A intersection B is equal to 3 1 2 3. आता ह्याला सेकंड नंबर देऊ आपण. आता नंबर 1 आणि नंबर 2 वरून आपल्याला एक फॉर्म्युला क्रिएट करता येतोय बघा. कसा तो पाहूया. फ्रॉम 1 and 2 number of A union B is equal to, आता नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B आणि मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. ओके, आता कसं येत आहे ते पाहूया. नंबर ऑफ A युनियन B आपण काढला 5 वाला, नंबर ऑफ A 5, नंबर ऑफ B 3, मग 5 प्लस 3 आणि मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B मीन्स 3. ओके, म्हणजे 5 इज इक्वल टू 5 प्लस 3 8, 8 मायनस 3 5. ओके, म्हणजे दोन्ही बाजू इक्वल आलेल्या आहेत. यावरून हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला मिळत आहे आणि हाच फॉर्म्युला आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच वी गेट फॉर्म्युला फ्रॉम नंबर ऑफ एलिमेंट्स. ओके, आता हा नंबर ऑफ A युनियन B चा फॉर्म्युला मिळाला. तसाच अजून एक आपल्याला फॉर्म्युला तयार करता येईल. ओके, नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. ओके, हा जो आहे तो फर्स्ट फॉर्म्युला मिळाला. आता याच फॉर्म्युलावरून सेकंड फॉर्म्युला एकदम सोपा आहे. नंबर ऑफ A युनियन B. ओके, आता हा इंटरसेक्शनचा आपल्याला इकडे घ्यायचा आहे. आता इथं मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होईल. प्लस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू, बाकीचे जे सेट्स आहेत ते जसेच तसे राहतील. नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B. ओके, असे आपल्याला दोन फॉर्म्युले मिळतील. ह्याचे यूज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 चे जे एक्झाम्पल आहेत, क्वेश्चन आहेत ते सॉल्व करण्यासाठी लागणार आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.4 चे सोल्युशनकडे आपण वळूया. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन 1. इफ नंबर ऑफ सेट A इज इक्वल टू 15, number of A union B is equal to 29, number of A intersection B is equal to 7, then find out number of B. आता यासाठी आपल्याला फॉर्म्युला वाईज जावं लागेल. नंबर ऑफ A union B is equal to number of set A plus number of set B minus number of A intersection B. ओके, आता याच्या व्हॅल्यू इनपुट करूया. A युनियन B दिले आपल्याला 29, देअरफॉर 29 इज इक्वल टू सेट A दिलेलं आहे 15 प्लस नंबर ऑफ B फाइंड आउट करायचे आपल्याला
मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिला आहे 7. देअरफॉर 29 इज इक्वल टू 15 minus 7 means 8 plus number of set B. Therefore 29. आता हा 8 आपण या साईडला घेऊया, त्यामुळे चेंज द सिम्बॉल. प्लस होता आता मायनस होईल. -8 इज इक्वल टू नंबर ऑफ सेट बी. देअरफॉर 21 इज इक्वल टू number of set B. Substituting the given values, therefore number of set B is equal to 21 is our answer. Question 2 आहे, in a hostel there are 125 students out of which 80 drinks tea, 60 drink coffee and 20 drink both tea and coffee. Find the number of students who do not drink tea or coffee. ओके, आता यामध्ये आपण 2 मेथड पाहणार आहोत, मेथड 1 आणि मेथड 2. ओके, एक आपल्याला थेरी वाईज जायचं आहे आणि दुसरी मेथड आपल्याला वेन डायग्राम वाईज जायचं आहे. ओके, पहिले आपण थेरीचं पाहूया. मग आता लेट यू बी द युनिव्हर्सल set of all student. त्यानंतर ड्रिंकिंग टी स्टुडंट सेट. तो ए सेट घेऊया, म्हणजे जे फक्त चहा पितात त्यासाठी ए सेट घेतला आहे. त्यानंतर ड्रिंकिंग कॉफी स्टुडंट सेट बी. कॉफी पिणारे जे विद्यार्थी आहेत त्यासाठी बी सेट घेतलेला आहे आपण. ओके, मग आता नंबर ऑफ सेट ए म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट असे की जे फक्त चहा पितात ते आहेत 80. त्यानंतर नंबर ऑफ सेट बी म्हणजे कॉफी पिणारी स्टुडंट्स 60 आहेत. आणि नंबर ऑफ युनिव्हर्सल, आता युनिव्हर्सल कोणता घेता येईल आपल्याला, तर आपल्याला इथे टोटल नंबर दिलेले आहेत हॉस्टेलमधील 125. ते आपल्याला युनिव्हर्सल नंबर घ्यावे लागतील. ओके, आता आपल्याला दोन्ही म्हणजे चहा आणि कॉफी पिणारे स्टुडंट्स किती आहेत हे माहिती आहे, म्हणजेच नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजेच असे विद्यार्थी की जे चहा आणि कॉफी दोन्हीही पितात ते आहेत 20. म्हणजेच आता या इन्फॉर्मेशनचा आणि फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला आता त्याचा फॉर्म्युला इज इक्वल टू नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, आता याच्या व्हॅल्यू इनपुट करूया. नंबर ऑफ दिला आहे 80, नंबर ऑफ बी दिला आहे 60, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिला आहे 20. ओके, म्हणजे 140 मायनस 20 इज इक्वल टू 120. हा जो मिळाला आहे तो मिळाला आहे आपल्याला नंबर ऑफ ए युनियन. ओके, म्हणजे आता हॉस्टेलमधील टोटल स्टुडंट आहेत 125. त्यापैकी 120 स्टुडंट हे दोन्हीही ड्रिंक पिणारे स्टुडंट आहेत, चहा आणि कॉफी. ओके, आता आपल्याला क्वेश्चन असं विचारलेलं आहे, फाइंड नंबर ऑफ स्टुडंट्स वू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. टोटल स्टुडंट आहेत, त्यासाठी आपण नंबर ऑफ युनिव्हर्सल घेतलेले आहेत. ओके, म्हणजे नंबर ऑफ युनिव्हर्सल म्हणजेच टोटल स्टुडंट मायनस नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू देअरफॉर नंबर ऑफ टोटल स्टुडंट आहेत हॉस्टेलमधील 125 मायनस
ए युनियन बी आपण आत्ता काढला तो 120 इज इक्वल टू 5. ओके, म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर आपल्याला मिळाला आहे ती इथं आपण लिहूया. देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee is 5. म्हणजे हॉस्टेलमधील 125 जेवढे स्टुडंट आहेत त्यापैकी फक्त 5 असे स्टुडंट आहेत की जे चहासुद्धा पित नाहीत आणि कॉफीसुद्धा पित नाहीत. सेकंड मेथडसाठी वेन डायग्रामचा आपण यूज करणार आहोत. याला म्हणतात वेन डायग्राम. ओके, हा जो रेक्टँग्युलर शेप आहे तर त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. त्यानंतर हा आहे सेट ए आणि हा आहे सेट बी. ओके, आता हे दोन्ही इंटरसेक्ट केलेत एकमेकांना. आता यामध्ये सेट ए आपल्याला दिलेला आहे 80, त्यानंतर सेट बी दिलेला आहे 60 आणि नंबर ऑफ युनिवर्स दिलेत 125. म्हणजेच आता हा 125. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिला आहे 20, म्हणजे इथे 20. ओके, आता हे 20 जे आहेत ते कॉमन आहेत. आपल्याला फक्त चहा पिणारे जे आहेत ते आपल्याला काढावे लागतील. हो, ओके, त्यासाठी आपण सेट ए घेतला आहे चहा पिणाऱ्या स्टुडंटसाठी. ओके, मग आता त्यासाठी आपल्याला हे 80 आणि मायनस कॉमन 20 आहेत ते करावे लागतील. मग यामधून आपल्याला मिळत आहे 60 नंबर्स, 60 स्टुडंट्स. ओके, आणि बी सेट आहे तो कॉफी पिणाऱ्या स्टुडंटसाठी आहे. पण त्यामध्ये आता 20 जे स्टुडंट आहेत ते आहेत कॉमन दिलेत ए आणि बी मध्ये, तर ते आपल्याला लेस करावे लागतील. ओके, म्हणजे त्याच्यातून मिळतात 40. 60 स्टुडंट्स फक्त चहा पिणारे आहेत. आता यावरून आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी काढायचा आहे. ओके, मग आता हा जो 60 मिळाला तो 60 प्लस 20 कॉमन आणि प्लस 40 इज इक्वल टू 120. ओके, मग देअरफॉर नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ ए युनियन बी. ओके, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट आहे 125 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी 120 इज इक्वल टू 5. म्हणजे हे जे 5 आलेले आहेत या नंबरमधून वेगळे आलेले आहेत ते आपल्याला इथं युनिव्हर्सल सेटमध्ये लिहावे लागतील. ओके, आणि त्यानंतर परत द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not take tea or coffee is 5. Question 3. In a competitive exam, 50 students pass in English, 60 students pass in mathematics, and 40 students pass in both in subject. None of them failed in both the subjects. Okay, find the total number of students. आता यासाठी आपण मेथड 1 आणि मेथड 2 पाहणार आहोत. ओके, मेथड 2 मध्ये आत्ता जसं सॉल्व्ह केलं तसंच वेन डायग्राम पाहणार आहोत आणि इथे मात्र आपण थेरी पाहणार आहोत. ओके, मग आता त्यासाठी आता इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. ओके, मग आता लेट सेट ई सेट घ्यायचा आहे आपल्याला. द स्टुडंट्स पास्ट
in English. ओके, आणि set M is the students pass in मॅथमॅटिक्स. ओके, शॉर्टमध्ये लिहू आपण मॅथ्स. ओके, हे नंबर आहेत. ओके, मग आता आपण इंग्लिशसाठी ई घेतलेला आहे, सेट ई, आणि मॅथमॅटिक्ससाठी एम घेतलेला आहे. सेटला नावं कोणते द्यायचे ते आपल्यावर डिपेंड असतं. यामध्ये कोणतेही मार्क्स लपलेले नसतात. ए आणि बी घेतला तरी सुद्धा चालू शकेल. ओके, मग आता त्यासाठी नेक्स्ट देन नंबर ऑफ ई is equal to 50, number of M means mathematics is 60, and number of E intersection M is equal to 40. ओके, इंटरसेक्शन एम म्हणजेच कॉमन आहे. कॉमन म्हणजेच असे स्टुडंट्स की जे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या दोन्ही विषयांमध्ये पास झालेले आहेत. ओके, त्यासाठी इंटरसेक्शन घेतलेलं आहे आपण नंबर 40. ओके, आता फॉर्म्युला यूज करूया आपण. नाव नंबर ऑफ ई युनियन एम इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एम मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम. ओके, आता व्हॅल्यू इनपुट करूया. नंबर ऑफ ई इज इक्वल टू 50 plus number of mathematics 60 and minus number of E intersection M is equal to 40, means 110 minus 40 is equal to 70. Okay, therefore answer मिळाले आपल्याला 70 students passed either in English or in mathematics. That is the total नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, यावरून आपल्याला टोटल नंबर किती होते विद्यार्थ्यांचे ते पण मिळालेले आहेत, इज 70. मेथड 2. आता व्हेन डायग्राम मी काढून घेतलेली आहे. रेक्टँग्युलर जो शेप आहे त्याला यू नाव देऊया, म्हणजेच युनिव्हर्सल सेट. ओके, ह्याला ई देऊया. ई फॉर इंग्लिश सब्जेक्ट आणि एम फॉर मॅथमॅटिक्स सब्जेक्टसाठी. आता इंग्लिशचे स्टुडंट दिलेले आहेत आपल्याला 50, मॅथचे स्टुडंट दिले आहेत 60, 50 अँड 60, आणि ई इंटरसेक्शन एम घेतलेला आहे 40. ओके, म्हणजे दोन्ही विषयांमध्ये पास झालेले स्टुडंट्स आहेत ते. आता फक्त आपल्याला इंग्लिश या विषयामध्ये पास झालेले स्टुडंट करायचे आहेत. त्यासाठी 40 लेस करावे लागतील. मग मिळत आहे 10, आणि मॅथमधून 40 लेस केल्यानंतर मिळतील 20. द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू in number of E union M. ओके, मग आता युनियन आहे त्यामुळे हे 10 घ्यावे लागतील, प्लस यामधील 40 कॉमन, आणि प्लस मॅथमॅटिक्सचे 20. म्हणजे इंग्लिश प्लस कॉमन प्लस 20 इज इक्वल टू 10 plus 40 50 plus 20 70. Okay, therefore 70 students pass either in English or in mathematics. Question number 4.
A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9, out of which 130 students inform about their hobby as rock climbing and 180 students inform about their hobby as sky watching. ओके, म्हणजे 9th स्टँडर्डचा सर्वे घेतलेला आहे. सर्वेमध्ये 220 स्टुडंट्स होते क्लास 9मध्ये. ओके, त्यापैकी 130 स्टुडंटला हॉबी होती रॉक क्लाइम्बिंगची आणि 180 स्टुडंटला हॉबी होती स्काय वॉचिंगची. ओके, मग देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. दोन्ही हॉबी जपणारे 110 विद्यार्थी आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. असे किती विद्यार्थी आहेत की त्यांना दोन्ही प्रकारची हॉबी नाही. आणि हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग असणारे स्टुडंट किती आहेत. आणि हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. ओके, स्काय वॉचिंगचे आवड असणारे स्टुडंट किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे एकूण आपल्याला 3 प्रश्नांचं सोल्युशन करायचं आहे. पहिल्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्याही प्रकारची हॉबी नसणारे स्टुडंट किती आहेत. ओके, मग आता त्यासाठी लेट आर. ओके, आता रॉक क्लाइम्बिंग आहे त्यासाठी मी आर घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो लेटर तुम्ही घेऊ शकता. रॉक आर फॉर रॉक क्लाइम्बिंग. हॉबी. ओके, आता नंबर ऑफ आर इज इक्वल टू आहे 130. त्यानंतर एस घेऊया आपण फॉर स्काय वॉचिंगसाठी. नंबर ऑफ एस इज इक्वल टू दिला आहे 180. ओके, आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच याला युनिवर्स घ्यावा लागेल आपल्याला. ओके, कारण की टोटल नंबर आहे त्यामुळे युनिवर्स इज इक्वल टू 220. ओके, त्यामुळे इथं स्टार करते म्हणजे लक्षात येईल. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग बोथ हॉबीज इज इक्वल टू. ओके, मग त्यासाठी नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस घ्यावा लागेल. इज इक्वल टू 110. देअरफॉर नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू नंबर ऑफ आर. ओके, फॉर्म्युला जो आहे आपला त्यानुसार जायचं आहे. प्लस नंबर ऑफ एस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस. नंबर ऑफ द आर दिला आहे 130. नंबर ऑफ एस 180. नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस तो आहे 110. ओके ओके, ह्यांची ॲडिशन म्हणजे 310 मायनस 110 इज इक्वल टू 200. आता ही जी संख्या मिळालेली आपल्याला ती मिळालेली आहे द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग बोथ द हॉबीज. आता आपल्याला जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे द नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅविंग बोथ द हॉबीज ते आपण कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी हेडिंग देते पहिले. द नंबर ऑफ स्टुडंट्स not having both the hobbies. त्यासाठी नंबर ऑफ युनिवर्स म्हणजे टोटल नंबर्स मायनस नंबर ऑफ आर
युनियन एस म्हणजे दोन्ही ह्याच्यात आवड असणारे स्टुडंट. ओके, टोटल स्टुडंट आहे 220 दिलेत आपल्याला, मायनस नंबर ऑफ आर युनियन एस जे आत्ता आपण कॅल्क्युलेट केले ते 200 इज इक्वल टू 20. ओके, म्हणजे पहिल्याच क्वेश्चनचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. 20 स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. आता आपल्याला सेकंड विचारले, द नंबर ऑफ स्टुडंट हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग. ओके, स्टार करते. द number of students having only rock climbing hobby. ओके, आता त्यासाठी इज इक्वल टू नंबर ऑफ आर मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस. नंबर ऑफ आर दिले आपल्याला 130, आर इंटरसेक्शन एस दिले आपल्याला 110. 130 मायनस 110 इज इक्वल टू 20. ओके, म्हणजे आता सेकंड क्वेश्चनचं पण आपल्याला आन्सर मिळाले. 20 स्टुडंट्स फॉलो किंवा लाईक ओनली रॉक क्लाइम्बिंग हॉबी. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला, द नंबर ऑफ स्टुडंट having only sky watching hobby. Is equal to number of is minus number of r intersection is equal to number of sky watching hobby चे दिले स्टुडंट 180 मायनस r intersection is तो आहे 110. ओके, मग ह्याचं सबट्रॅक्शन येईल 70. ओके, म्हणजे थर्ड क्वेश्चनचं आन्सर मिळाले आपल्याला 70 स्टुडंट्स लाईक्स ओनली स्काय वॉचिंग हॉबी. ओके, आता मेथड सेकंड पण पाहूया आपण इथे. आता ही डायग्राम मी काढून घेतलेली आहे सेकंड मेथडसाठी. वेन डायग्राम. यू मीन्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, रॉक क्लाइम्बिंग हॉबीसाठी आर आणि स्काय वॉचिंगसाठी सेट एस घेतले आपण. रॉक क्लाइम्बिंगचे नंबर आहेत 130, स्काय वॉचिंगचे आहेत 180. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग बोथ द हॉबीज ते आहेत 110. ओके, आता हे 110 दोन्हीमधून लेस करायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपल्याला मिळाले 20 आणि इथे मिळाले 70. आता हे 20 म्हणजे फक्त रॉक क्लाइम्बिंग हॉबी असणारे स्टुडंट आणि हे 70 म्हणजे फक्त स्काय वॉचिंग हॉबी असणारे स्टुडंट आहेत. आता आपण एक्स घेऊया. कशासाठी? तर द नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग बोथ द हॉबीज. ओके, त्यासाठी आपण एक्स घेणार आहोत. म्हणजे तो एक्स आपण इथं घेऊया. एक्स म्हणजे अशी विद्यार्थी संख्या आहे की ज्यांना एकाही प्रकारची हॉबी नाही आहे. ओके, आता त्यासाठी एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ युनिवर्स सेट मायनस नंबर ऑफ आर युनियन एस इज इक्वल टू नंबर ऑफ युनिवर्स सेट आहे 220 मायनस. आता इथं डायरेक्ट सोडूया आपण. आर यू एस म्हणजे काय?
आता यामधील 20 प्लस 110 अँड प्लस 70 म्हणजे इथे झालेले आहेत 200 इज इक्वल टू 20. द स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग बोथ द हॉबीज, त्यासाठी हे 20 मिळालेले आहेत. ओके, 1 नंबर देते म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसाठी द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग. The number of students having only rock climbing. Okay, मग आता त्यासाठी therefore number of R minus number of R intersection S is equal to number of R आहे 130 minus नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस ते आहेत 110 इज इक्वल टू 20. ओके, म्हणजे हे 20 जे मिळालेले आहेत ते मिळालेले आहे सेकंड क्वेश्चनचं उत्तर. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली स्काय वॉचिंग हॉबी. हा सुद्धा हॉबी होता. आता स्काय वॉचिंगसाठी नंबर ऑफ एस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू नंबर ऑफ एस आहे 180 मायनस आर इंटरसेक्शन एस म्हणजे दोघांचंही आवड असणारे 110 इज इक्वल टू 180 मायनस 110 मीन्स 70. हे जे 70 आहेत ते थर्ड क्वेश्चनचा आन्सर मिळालेले आपल्याला. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली स्काय वॉचिंग हॉबी. या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 5. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ओके, त्यासाठी ही वेन डायग्राम दिली आपल्याला. आता एक सेट ए मधील इलेमेंट्स, सेट बी मधील इलेमेंट्स आणि युनिव्हर्सल सेट जो आहे हा रेक्टँग्युलर शेप ग्रीन कलरचा त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे सेट ए मधील एलिमेंट आपल्याला विचारलेले आहे. ओके, मग आता सेट ए मध्ये म्हणजे हा पूर्ण सेट झाला. त्यामध्ये एलिमेंट कोणकोणते आहेत एक्स वाय झेड एम आणि एन. मग सेट ए इज इक्वल टू एक्स वाय झेड एम अँड एन. ओके, आता एम आणि एन या दोघांमधील कॉमन आहेत ए आणि बी मधील, पण आपल्याला नुसते ए मधील विचारलेले आहेत त्यामुळे ए मध्ये सुद्धा हे एलिमेंट्स आहेत त्यामुळे इथं उत्तर लिहिताना एम आणि एन हे सुद्धा दोन्ही एलिमेंट्स घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर तसंच सेट बी मधील एलिमेंट्स विचारले पी क्यू आर आणि एम एन पी क्यू आर एम एन. कॉमन जरी असले कॉमन असल्यामुळे सेट ए मध्ये आणि सेट बी मध्ये सुद्धा एम आणि एन आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर विचारले ए युनियन बी. ओके, आता ए युनियन बी म्हणजे कोणते तर एक्स वाय झेड पण येतील, पी क्यू आर पण येतील आणि एम एन ए पण येतील. ओके, कारण की एम एन आपल्याला जे कॉमन आहे ते आपल्याला वन टाईम घ्यायचे आहेत, सिंगल टाईम ओनली. मग आता पहिले एक्स वाय झेड हे लिहून घेतले. त्यानंतर पी क्यू आर आणि एम एन ते दोन्हीही कॉमन आहेत एम आणि एन, म्हणून आपल्याला एक वन टाईमच घ्यायचं आहे दोघांचं म्हणून सामायिक. ओके, असं आपल्याला युनियनमध्ये लिहावं लागतं. त्यानंतर यू विचारला, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे कोणता तर हा ग्रीन कलरचा आहे तो सेट. आता त्यामध्ये सेट ए मधील पण एलिमेंट येतील, सेट बी मधील पण एलिमेंट येतील, या दोघांमधील कॉमन जे आहेत ते पण येतील आणि या सेटच्या बाहेरचे जे आहेत एस आणि टी ते सुद्धा येतील. एक्स वाय झेड एम एन. ओके, आता एक क्लिअर झाला. पी क्यू आर आणि बाहेरील एस आणि टी एस टी. त्यानंतर नेक्स्ट
आता कॉम्प्लिमेंट विचारलं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये असे एलिमेंट येतील की जे युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे पण ए सेटमध्ये नसणारे. ओके, म्हणजे ए सेटमध्ये जे जे एलिमेंट नाही आहेत ते सगळे आपल्याला लिहायचे आहेत. ओके, मग आन्सर पी नाही आहे, क्यू, आर, एस आणि टी. ए सेट व्यतिरिक्त पी, आर, क्यू, एस, टी असे 5 एलिमेंट यामध्ये येतील. त्याचप्रमाणे कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता यामध्ये सुद्धा सेट बी मधील एलिमेंट सोडून सर्व एलिमेंट्स येतील. ओके, इंटू कर्ली ब्रॅकेट एक्स, वाय, झेड, एस अँड टी. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, ए युनियन बी यांचा कॉम्प्लिमेंट विचारला आहे. ओके, मग आता ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट त्याआधी आपण ए युनियन बी नुसता काढलाय बघा. म्हणजे ए युनियन बी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत ते लक्षात आलेले आहेत आपल्याला. मग आता त्या व्यतिरिक्त जे एलिमेंट असतील ते आपल्याला या ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एस अँड टी. ओके, ए युनियन बी मध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सोडून उरलेले जे रिमेनिंग जे एलिमेंट आहेत ते आपण यामध्ये घेतलेले आहेत. ओके, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झालेला आहे. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.